खूप दिवसांनी आणि खूप महिन्याने असा पूर्ण व्हिडिओ टाकत आहे. वातावरण शांतता आणि संयम याचा बांधताना दिसतो, पण लोकांची आत्मा जागत नाही. दुर्दैव. एक व्यक्ती लढतोय तरुणांसाठी. सोनम वांगचुक सर विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवायला लढतोय. आपल्या महाराष्ट्राचा एक तरुण कॉक्रोच जनता पार्टीचा नावाने एक आंदोलन उभं करतोय. अभिजित सोनम वांगचुक सरांना दिल्लीच्या पोलिसांनी अमानुषपणे जिवंत डेड बॉडीसारखं उचलून नेलं. पांढरे कपडे टाकून, म्हणजे त्यांचा नंगा नाच हा दिसू नये लोकांसमोर म्हणून पांढरे कपडे टाकून कॅमेऱ्याला झाकून केलं जातं. म्हणजे लोकांसमोर दिसू नये त्या माणसाची अवस्था कशी असेल. 21 दिवस अन्नाचा कणही नाही घेतला आणि फक्त देशांच्या लोकांसाठी जगत आहे. त्यांनी जर स्वतःचा विचार केला असताना तर तो माणूस त्याला किती पुरस्कार भेटले, तो माणूस किती शांत, किती VIP कल्चरनं जगला असता, त्याला मान सन्मान भेटतो देशात. पण त्यांनी विचार केला की या तरुणांमध्ये जर आत्मविश्वास जर जगायचा असेल तर ही पेपर लीकमुळे झालेल्या आत्महत्यांपासून आणि पेपर लीकपासून समाधान भेटायला पाहिजे आणि या देशातला सरकारनं दखल घ्यायला पाहिजे की बाबा जो शिक्षण मंत्री आहे, जो कुठल्याही कामाचा नाही, जो शिक्षण मंत्री त्यांनी कुठलंही काम केलं नाही, पेपर फुटत आहे सारखा, पण त्याला देखील कोणी विचारत नसेल तर दुर्दैव होतं. शिक्षण मंत्र्याला राजीनामा द्यायला सांगितल्यानंतर राजीनामा देखील देत नाही. म्हणजे केलेल्या, तुम्ही चांगलं काम केलं तर त्यांना बढती द्यावी आणि चुकीचं झालं त्याला काढून तरी टाका, हाकलून लावा सरकारमध्ये, पण ते देखील करत नाही. नरेंद्र मोदीजी यांचा मी 2014ला सपोर्टर होतो, पण आता वाटतंय त्यांना कशासाठी सपोर्ट केला. गुजरातचं जे कॅमेऱ्यावरती पाडलेलं विकास काम पाहिलं का हिंदू सत्तेत आला पाहिजे, म्हणजे हिंदुत्ववादी सत्तेत आला पाहिजे असं वाटलं. तर आता वाटतं दुर्दैव. देशाचं संविधान महत्त्वाचं आहे, पण हे संविधानाला सुद्धा मानत नाही भाजपवाले. दुर्दैव. बरोबरच आहे ना. यांनी प्रभू श्रीरामावरती राजकारण केलं आणि त्या रामाच्या दानपेट्यातले पैसे खाल्ले यांनी. म्हणजे किती दुर्दैव म्हणावं. हे लोक सोनम वांगचुक यांना उपोषण सोडवायला जातील. हे लोक धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घेतला असं वाटतंय? अजिबात नाही. कारण की हे धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा देखील घेणार नाही. हे जे राम मंदिराचे दानपेटीतले पैसे चोरणारे लोक आहेत, हे धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा कशी घेतील? यांना चोरच आवडतात सोबत असलेले. यांना चांगले लोकांची किंमत नाही. लोक मेले मरू द्या. पर्यावरणाची काळजी नाही, लोकशाहीची काळजी नाही, संविधानाची काळजी नाही आणि लोकशाही म्हणजे लोकतंत्र आणि त्यांना आंदोलन करणारे लोक चिरडून टाकायचे असं तुम्हाला. तुमच्या मनामध्ये आत्मविश्वास जागत नसेल, सोनम वांगचुक यांना जर उचलून असं घेऊन गेले या परिस्थितीत, तर दुर्दैव. आतापर्यंत झालेल्या आंदोलनात एक तर अटक केलेली आहे. यांनी अटक न दाखवता म्हणजे सोनम वांगचुक यांना किडनॅप केलं, ते पण पांढरे कपडे लावून. जसं
एक डेड बॉडी हे तसं नेलं यांना उचलून. दुर्दैव. ते व्हिडिओ पाहूनच शॉक झालो हो. डोळ्यातून पाणी येत होतं. तरी तो माणूस हॉस्पिटलमध्ये सुद्धा उपोषणाला बसलेला आहे. त्यांच्या पत्नीने सांगितलं की माझ्या नवऱ्याला म्हणजे सोनम सरांना भेटू पण देत नाहीत मला. पण त्यांच्या पत्नीने सांगितलं की 20 तारखेला होणाऱ्या मोर्चाचं नेतृत्व मी करणार. सोनम सर जरी नसले तरी आम्ही मोर्चा निघणार म्हणजे निघणारच. आणि या मोर्चात जर तुम्ही सहभागी नाही झाला तर दुर्दैव असंच म्हणावं लागेल. पण या काय झालं ना, स्टार्टिंगपासूनच लोक आहे ना, म्हणजे या सत्तेविरोधात बोललं की त्यांना जेल होते, मोदीविरोधात बोललं की त्यांना जेल होते. म्हणून जोपर्यंत लोक लाखो करोडोच्या संख्येनं उतरत नाही तोपर्यंत या सरकारचं डोकं ठिकाणावर येणार नाही. प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यात शांतीपूर्ण आंदोलन झालं पाहिजे. आणि सरकारला एक मेसेज गेला पाहिजे लोकांच्या मदतीनं, लोकांच्या भोवतीनं. लोकशाहीत लोकांचं मत महत्त्वाचं असतं, राजकारणाचं नसतं, सरकारचं नसतं. कारण लोकच लोकशाही जिवंत ठेवतात. राजकारणी फक्त देशाला लुटतायत, समाजाला लुटतायत. लोकशाही म्हणजे लोकांचं भविष्य बर्बाद करताय असंच म्हणालं. तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये तुमच्या ज्या मनातली खतखत आहे ती व्यक्त करा. आणि तुम्हाला वाटत असेल बुवा सोनम सर आंदोलन यशस्वी व्हायला पाहिजे तर त्यांच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी नक्की जा. ते हॉस्पिटलमध्ये औषध उपचारसुद्धा घ्यायला तयार नाही सोनम सर. ते तिथे सुद्धा उपोषणाला बसले. तिथे सुद्धा त्यांच्या जीविताला धोका आहे. अभिजित दिपकेसुद्धा सोनम सरला उचलून नेल्यानंतर स्वतः उपोषणाला बसलेले आहेत. काय बोलायचं या गोष्टीवरती. 2014च्या अगोदर जे बोलायचे लोक काँग्रेसच्या विरुद्ध, काँग्रेसवाल्यांनी सुद्धा राजीनामे घेतले. भले त्यांनी दडपशाही केली असेल आंदोलनावर, पण एवढं बी नाही केली. आंदोलनात उचलून नेलं म्हणजे अटक दाखवली. यांनी अटक न दाखवता किडनॅप केलं. वॉरंट नाही, काही नाही, डायरेक्ट उचलून घेऊन गेले. काय तर म्हणे हायकोर्टाच्या ह्याच्यानुसार. म्हणजे किती दुर्दैव, सगळं कोर्टावर ढकलायचं. दुर्दैव असं म्हटलं. तर हा खूप दिवसांनी व्हिडिओ टाकलाय. तुम्हाला वाटेल तर सबस्क्राईब करा, नाही ते करू नका. माझं काही मत नाही. धन्यवाद. जय हिंद. वंदे मातरम.